कोण सांगते उत्तर पहिल्यांदा मला? तुला काय सांगायचं ते सांगायचं. उठून जा, उभं राहा. उठून उभं राहा. बसून नाही, उठून उभं राहा. उठ लवकर. माईक हातात घे बाळा आणि मोठ्या आवाजात सांग मला जरा तुझं नाव आणि उत्तर सांग. सर माझं नाव पवन रामदास चव्हाण. मोहन. पवन. पवन. बोला. काय वाटतं तुला अंतराळात गेल्यावर हा बोल. त्यामुळे वजन शून्य वाटते. काय कशामुळे? ग्रॅव्हिटी नसल्यामुळे. ग्रॅव्हिटी नसल्यामुळे. ओके. तुला कन्फर्म माहितीये का की अंतराळात ग्रॅव्हिटी आहे का नाहीये किंवा किती % आहे याची काही कल्पना आहे का तुला? ओके ठीक आहे. कोणाला माहितीये का याविषयी? मुलींमधून मगाशी 4-5 हात वर आले होते. एखाद्याने कोणीतरी घ्या माईक आणि बोला. स्वतः माईक घ्या रे पटकन मागून आणि बोला. आपल्याकडे वेळ कमी असतो. दिवस नाही आपल्याकडे पूर्ण असा एवढा वेळ घालवायला. मगाशी पुढून एका मुलाने पण इथून हात वर केला होता ज्याच्यापर्यंत माईक पोहोचला नव्हता. तर त्याच्याकडे सुद्धा माईक द्याल नंतर. बोला. काय काय वाटतं तुम्हाला? सगळ्यांचं लक्ष समोर असू दे. ताट बसा सगळे व्यवस्थित. नमस्कार, माझे नाव धनश्री दत्ताराम राऊळ. जर पृथ्वीवर ग्रॅव्हिटी जास्त असते त्याच्यामुळे आपण हवेत तरंगत नाही आणि आपण जसं अंतरावर जाऊ तिथे ग्रॅव्हिटी कमी असते त्यामुळे आपण अंतरावर तरंगतो. जसं आपण अंतराळात वर जाऊ तसं आपल्याला आपले वजन शून्य आणते. व्हेरी गुड धनश्री. खूप छान. कितवीला आहेस धनश्री? 6वी. वा. सगळ्यांनी टाळ्या वाजवा धनश्रीसाठी. किती छान बोलते. छान उत्तर दिलंय. अजून कोणाला काही बोलायचंय का यावर? मगाशी पुढून एका लहान मुलाने पण हात वर केला होता. कदाचित 5वी-6वीतला असेल. त्याच्याकडे माईक द्या. त्याला काय बोलायचंय बघूया. माझं नाव स्वर्णी निलेश कदम. जसं जसं अंतराळामध्ये आपण जातो तेव्हा म्हणजे आपली वजन कमी होते कारण की ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी असतो आणि जसं आपण पृथ्वीवर येतो पृथ्वीच्या कक्षेत येतो तेव्हा आपले वजन आपल्याला वाढल्यासारखे वाटते. अंतराळात जाताना आपले म्हणजे वजन ग्रॅव्हिटी नसल्यामुळे कमी वाटते. स्वर्णी नाव म्हणालीस ना तुझं? ओके व्हेरी गुड. खूप छान. तू सुद्धा खूप छान उत्तर दिलंय. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. अजून पटकन घ्या माईक कोणीतरी आणि बोला. काय झालं? तो बोलला का नाही मुलगा? रागावला का? बोलायला मिळालं नाही म्हणून रागावला का? बोला पटकन कोणीतरी. काय प्रश्न विचारताय सुनीता? सगळ्यांचे चेहरे असे दिसतात सर इकडे गरमी होते आम्हाला. तुम्ही काय स्पेस लावलंय?
जरा नीट बसा सगळे, बघूया. हा पुढचा मुलगा कोण आहे वाकून बस? अरे नीट बसा, सगळ्यांना सांगितल्यानंतर तुला वेगळं सांगायचं का? असंच बसायचं सगळ्यांनी शेवटपर्यंत आता. ठीक आहे, बोला पटकन कोणीतरी आता. अजून कोणाला काही सांगायचंय का यावर? बोला रे लवकर. कोण म्हणते? चालेल. तर आता मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. वजन शून्य म्हणजे तुम्ही सुद्धा बरोबर उत्तर दिली आहेत. त्या मगाशी काय नाव, धनश्री, सॉरी धनश्रीने एक छान उत्तर दिलं आणि स्वर्णिम इथे सुद्धा मुलीच जिंकल्यात. मुलींसाठी खरंच टाळ्या वाजल्या पाहिजेत अजून एकदा. मला खरंच खूप आवडल्या आज मुलींनी छान उत्तर दिली आणि चांगला विचार करतात. ह्याचं कारण मुलांना कळलं पाहिजे की तिकडे स्पेसमध्ये सुद्धा मुलींना जाण्याची संधी का मिळते. 59 वय वर्ष आहे त्या आपल्या सॉरी काय नाव, सुनीता विल्यम्स यांचं. एवढ्या वयस्कर असताना सुद्धा त्या आज स्पेसमध्ये त्यांना जातात आणि एवढे रेकॉर्ड्स करतात त्या, म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कळतंय का सगळ्यांना त्याचा सिरियसनेस? आणि हा सिरियसनेसच नाहीये कदाचित मला वाटतं मुलांकडे, म्हणून ते सगळीकडे मुली बाजी मारतायत. असं होता कामा नये. सगळ्यांनी प्रत्येकाने चॅलेंजेस घ्यायला पाहिजेत आपल्या आयुष्यात. काहीतरी आपण प्रत्येकाने असं काहीतरी करून दाखवलं पाहिजे की आपण नसताना सुद्धा लोकांनी आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे, असं आपली काहीतरी हे पाहिजेत. समजलं का सगळ्यांना? आपण इथे बोलायला सुद्धा घाबरतोय. तुम्हाला मी असं काही फार कठीण सुद्धा काही विचारत नाही. मी तुम्हाला काय वाटतं स्वतःला ते विचारतो. स्वतःला काय वाटतं हे तरी किमान प्रत्येकाने सांगायला पाहिजे असं मला वाटतं. समजलं का? ठीक आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर मी आता थोडक्यात सांगतो आणि याच्यानंतर जे खाली 2 प्रश्न आहेत ते सगळ्यांनी लिहून घ्यायचे. सगळेच लिहून घ्याल प्रश्न. नंतर मी आत्ता नाही, नंतर सांगेन, नंतर वेळ देईन. आता सगळ्यांनी माझ्याकडे फक्त 2 मिनिटं लक्ष द्या. त्यानंतर सगळे प्रश्न सगळ्यांनी लिहून काढायचे आणि पुढच्या सेशनमध्ये मला या सगळ्यांची उत्तरं तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहून आणलेली हवी. मग ती कशीही असतील, जे काही असेल ते तुम्ही वाचून दाखवायचं त्यानंतर. समजले सगळ्यांना होमवर्क काय आहे तो आज? हा, मी वेळ देईन त्यानंतर लिहायला सुरुवात करायची. आता सगळ्यांनी लक्ष द्यायचे. तर प्रश्न असा आहे की अंतराळात वजन आपल्याला शून्य का वाटतं? तर पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर गुरुत्वाकर्षण कमी असतं, शून्य नसतं, कमी असतं. त्यामुळे अंतराळवीरांना वजन त्यांचं शून्य वाटतं. याला काय म्हणतात? मायक्रोग्रॅव्हिटी, म्हणजे कमी ग्रॅव्हिटी थोडक्यात असं. तर अंतराळात वजन शून्य वाटण्याचं पहिलं कारण आहे की गुरुत्वाकर्षण थोडंसं कमी होतं तिथे. म्हणजे थोडंसं म्हणजे किती? तर ते पृथ्वीच्या 90% इतकं कमी असतं तिकडे. सो अनेकांना वाटतं की अंतराळात गुरुत्वाकर्षण नसतं, पण तसं नाहीये. प्रत्यक्षात अंतराळात किंवा जे काही इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे तिकडे, ISS म्हणून, तर तिथे ते पृथ्वीच्या कक्षेतच फिरत असतं. ते का फिरत असतं? कारण तिथे गुरुत्वाकर्षण हे आहे. म्हणून ते काय फक्त 90% इतकं आहे. म्हणून तिथे आपल्याला ते शून्य वाटतं. आपलं वजन जे आहे ते शून्य वाटतं. आणि त्यानंतर त्याच्यामुळेच ते काय होतं की अंतराळात जी काही लोक असतात, जे कोणी वरती अंतराळवीर गेलेले असतात, ते काय असतात, तिथे हवेमध्ये मुक्तपणे फिरत असतात. आणि त्यानंतर त्याच्यानंतर त्यांना अजून एक गोष्ट असते तिथे, की एखादी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे जी खाली पडते आपल्याला माहिती आहे, तसंच त्याच्यामुळे तिचं सॉरी काय होतं की एखादी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे खाली पडते. तसंच ती तिकडे अंतराळात काय होतं की ती वस्तू आहे ती कोणत्याही दिशेला, म्हणजे कुठेही हवेमध्ये स्थिर राहत नाही फक्त, पण असे हवेमध्ये कुठेही राहू शकते. ते का? कारण तिथे गुरुत्वाकर्षण कमी असतं. त्यानंतर पुढचा मुद्दा असा आहे की अंतराळ स्थानक पृथ्वीभोवती वेगाने फिरत असतं तिकडे. हे वेगाने सतत पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे खाली ओढले जाते, पण त्याच वेळी पुढेही सरकत राहते. परिणामी अंतराळवीर आणि यान हे समान वेगाने पडत असल्याने आतून वजन शून्य वाटते.
समजतंय का? आता उदाहरण घेऊन समजूया आपण. जेव्हा एखाद्याला फ्री फॉल राईडवर आपण ज्यावेळी जातो आपण, त्यावेळी आपल्याला काय होतं की काही सेकंदासाठी आपल्याला आपलं वजन शून्य वाटतं. म्हणजे फ्री फॉल म्हणजे काय, आता मगाशी मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं की आपण एखाद्या कुठल्या आकाश कंदिलामध्ये किंवा कुठेतरी मोठ्या अशा यंत्रामध्ये आपण बसलेलो असतो. त्यावेळी आपल्याला जे काही वाऱ्याच्या वेगाने ते काय म्हणतात राईड करत असतो आपण, त्यावेळी आपल्याला आपलं वजन एकदम शून्य वाटत असतं. किंवा त्याच्यापेक्षा सोपं उदाहरण घ्या, जे तुम्ही स्वतः लहानपणी केलं सुद्धा असेल किंवा अजूनही करत असाल. तुम्ही झोपाळ्यावरती झोके घेता का सगळे? हा, तर झोपाळ्यावरती झोके घेताना काय वाटतं तुम्हाला, ते कसं फील होतं? कसं वाटतं? सांगा पटकन, कसं वाटतं झोका घेताना? जोरात ज्यावेळी झोका घेता तुम्ही, असं एकदम पाठीमागे गेल्यावरती एकदम उंच पर्यंत जायचं आणि पुन्हा पुढे तसंच तितक्याच उंच जायचं. काय वाटतं आपल्याला असं ज्यावेळी झोके घेतो आपण त्यावेळी? सांगा पटकन. हे तर माहितीच असलं पाहिजे तुम्हाला की झोके घेताना काय वाटतं. माईक कोणाकडे आहे, पटकन सांगा. ठिकाण नंतर केलं तरी चालेल, मी वेळ देणार आहे. आधी इकडे लक्ष असू द्या सगळ्यांचं. नमस्कार, तर माझं नाव ऐश्वर्या कोथुरकर. हम्म. जेव्हा मी योगा करते तेव्हा मला असं वाटतं की मी हवेत उडते. पुढे पडते असं वाटतं का? ओके, अजून काय काय फील होतं? ठीक आहे, चांगलं, बरोबर आहे ना. तिला जे काय वाटतं ते तिने सांगितलं. तर अजून काय काय वाटतं तुला, असं म्हणजे मला जे अपेक्षित आहे उत्तर ते मला ऐकायला आलं की मी पुढे जाईन. सांगा, अजून विचार करा, अजून काय काय वाटतं झोका घेताना? मला पटकन. सर, माझं नाव स्वाती निलेश कदम. हवेत म्हणजे झोका घेताना असं वाटतं की एकदम क्षणात पुढे जायला होतं, क्षणात पाठी यायला होतं. म्हणजे असं वाटतं की आता मी पडेल, पण नंतर असं वाटतं मी अजून पुढे जाईल, असं वाटतं. ओके, व्हेरी गुड. अजून काय काय वाटतं तुम्हाला? आतमध्ये काय जाणवतं, तुमच्या बॉडीमध्ये आतमध्ये काय जाणवतं, किंवा तो वारा तुमच्या अंगाला कसा लागतो, आणि पोटात गोळे वगैरे आल्यासारखे वाटतात का? हा ना, मग असं तुम्हाला जे जे काय वाटतं ते सांगा पटापट. एवढं काय त्यात? अजून काय काय वाटतं सांगा. नमस्कार सर, माझं नाव धनश्री दत्ताराम राऊत. मी जेव्हा झोका घेते ना, तेव्हा हम्म. असं वाटतं की मी जेव्हा पुढे जाते तेव्हा पाठी नाळ येते आणि पाठीत जाते तेव्हा पुढे नाळ येते असं वाटतंय. क्या बात आणि आहे धनश्री. जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा हम्म. आपल्या पोटात आपण पडणार आणि मग आपल्याला भीती वाटायला सुरुवात होते. आणि नंतर मग थोड्या वेळ बसून राहिले की नंतर असं वाटतं कशाला आपण उगाच भीतोय, आणि मग खूप वेळ त्याच्यावर झोका घ्यायला वाटतो. क्या बात आहे. खूप गोड आहे मुलगी, मला खरंच खूप आवडलं. ही बोलते किती छान बघा. सगळ्यांनी टाळ्या वाजवा परत एकदा. एवढा छोटा प्रश्न होता, तुम्हाला धोका घेताना काय वाटतं, ते सुद्धा तिने किती छान पद्धतीने समजावून सांगितलं. समजलं ना सगळ्यांना? तुम्हाला जे वाटतं तेच तिने सुद्धा सांगितलं की नाही? हो की नाही, सगळ्यांनी सांगा. तुम्हाला जे वाटतं तसंच तिने समजावून सांगितलं की नाही? फक्त तू तिच्या शब्दामध्ये सांगितलं. आणि हेच मला अपेक्षित होतं तुमच्याकडून. खूप छान धनश्री. ठीक आहे, तर मला हेच सांगायचं यातून की आपल्याला साधा झोका घेताना सुद्धा एवढं सगळं वाटतं. ते वारा पुढून जाताना असा येतो, म्हणजे थोडक्यात आपण पुढे जात असतो त्यावेळी मागून वारा येतो वगैरे, हे जे काही ती एक्सप्लेन केलं तिने. तर इमॅजिन करा, अंतराळात ज्यावेळी प्रवास करत असतात जे अंतराळवीर, त्यावेळी त्यांना कसं वाटत असेल. तर ते एक्झॅक्टली असंच असतं. ते पूर्ण हवेमध्ये असताना इतकं त्याच्यानंतर ते इतकं होतं की अंतराळामध्ये राहून आलेली लोक ज्यावेळी पृथ्वीवर येतात त्यावेळी ते गुरुत्वाकर्षण फोर्स हा त्यांच्या मेंदूला लक्षातच नसतो. विसरून जातात ते. त्यामुळे काय होतं की त्यांना तर तिकडे जाऊन सवय झालेली असते की हातामध्ये एखादी काहीतरी गोष्ट असेल, पेन असेल, कप असेल, किंवा काही एखादी खाद्यपदार्थ असेल, तर ते हवेमध्ये असंच ठेवून देऊ शकतात ते अंतराळात. पण इथे तसं नाही होत. पृथ्वीवरती एखादी वस्तू अशी हवेत सोडून दिली तर ती खाली पडते आणि फुटून जाते की नाही?
पण ते सुद्धा त्यांच्या लक्षात राहत नाही. ते इथे पुन्हा ज्यावेळी पृथ्वीवर येतात त्यावेळी अशा गोष्टी किंवा अशा छोट्या छोट्या चुका करायला लागतात अंतराळवीर. आणि मग ते कप हवेतच मध्येच ठेवायचा प्रयत्न करतात आणि पटकन पडून तो फुटून जातो. त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की पृथ्वीवरती गुरुत्वाकर्षण आहे. आणि हे अंतराळातून जाऊन आल्यानंतर त्यांच्यामध्ये बदल घडत असेल. पण काही आठवड्यानंतर पुन्हा ते गुरुत्वाकर्षणामध्ये किंवा पृथ्वीमध्ये राहिल्यानंतर त्यांना हळूहळू पुन्हा सवय होऊन जाते त्यांच्या मेंदूला. आणि त्यानंतर ते सगळं नॉर्मल व्हायला लागतं आणि मग त्यांना ती सगळ्या गोष्टीची नॉर्मल सवय व्हायला लागते परत असं. तर ह्या सगळ्या गोष्टी तिकडे घडत असतात असं. त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे आपला आता हे का होतं ते सुद्धा तुम्हाला सांगतो. त्याच्या पाठीमागचं थोडंसं एखादं लॉजिक तुम्हाला अजून समजेल. तुम्ही अजून त्या पद्धतीने विचार करायला लागाल म्हणून सांगतो. आता कालच मी एक छोटासा व्हिडिओ बघितला त्याच्यातून सांगतो मी. व्हिडिओ असा होता की एका मंदिराच्या पायऱ्या असतात माहिती की नाही मंदिराला, ज्या अशा खूप वरपर्यंत आपण चढत जातो अशा पायऱ्या असतात. आणि त्या मंदिराच्या खालच्या ज्या 10-12 पायऱ्या होत्या त्या साधारणपणे 1 फुटाच्या वगैरे होत्या समजा. आणि त्याच्या वरच्या ज्या पायऱ्या होत्या अर्ध्यापासून वरच्या ज्या पायऱ्या होत्या त्या कमी होत्या, त्याच्यापेक्षा 1 फुटापेक्षा कमी होत्या, छोट्या होत्या अशा. मग त्या जी लोक तिथून वरती चालत जात आहेत तर ते 10 पायऱ्या चढत जात आहेत तोपर्यंत ते एकदम व्यवस्थित चालत जात आहेत. आणि जिथून छोट्या पायऱ्या सुरू होत आहेत तिथे सगळे पडायला लागत आहेत. प्रत्येक जण म्हणजे जो कोणी म्हणजे तिथे हजारोंची गर्दी आहे, प्रत्येक जण तिकडे जात आहेत वरती चालत चालत जात आहेत. 1 फुटाच्या पायऱ्या ज्या 10 तिथपर्यंत सगळे व्यवस्थित चालत आहेत. आणि अचानक एक छोट्या म्हणजे 1 फुटापेक्षा कमी पायऱ्या जिथे चालू होतात तिथे सगळे पडायला लागतात. तर हे का होतं? आपल्या मेंदूला ना पटकन आपण ज्या कंटिन्युअसली ज्या फोर्समध्ये चालत चाललोय किंवा जे काही ऍक्शन करतोय तर त्याची इतक्या लगेच सवय होते की ती सवय ती इतकी आतमध्ये फिक्स करून टाकते की आपल्याला असं वाटतं, मेंदूला असं वाटतं की इथून पुढे सुद्धा तसंच असेल. सो त्याच्यामुळे काय होतं की त्या 1 फुटाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या चढताना त्यांना काय वाटत असतं की हा इथून पुढे सुद्धा तसंच असेल. त्याच्यामुळे ते त्याच वेने चालायला लागतात. म्हणजे चुकून कुठेतरी पाठीमागे किंवा पुढे पाय टाकत असतील ते. आणि ते टाकल्यामुळे जिथे लहान पायरी आहे तिथे त्यांची स्टेप चुकते आणि ते पडायला लागतात. हे त्याच्या पाठीमागचं सायन्स आहे किंवा त्याच्या पाठीमागचं एखादं लॉजिकल कारण झालं. तो हे झालं की मेंदूचा एखादी सवय होण्याची गोष्ट. तर तेच अंतराळात ज्यावेळी ती लोक राहतात त्यावेळी त्यांना ती गुरुत्वाकर्षण कमी असण्याची सवय असते झालेली. त्याच्यामुळे तिकडे ते आरामात त्याची वस्तू कुठेही ठेवून देतात हवेमध्ये आणि ती तिथेच स्थिर राहते. पण पृथ्वीवरती आल्यावरती त्यांना ती जी काही सवय झालेली असते त्यांच्या मेंदूला की हा हे कोणती वस्तू आहे ती आहे तिथेच तशीच ठेवून द्यायची. मग ते काय होतं की पृथ्वीवरती गुरुत्वाकर्षणामुळे ती गोष्ट खाली पडते आणि फुटून जाते असं. समजलं का सगळ्यांना काय सांगितलं मी? एकालाच समजलं का? एकालाच समजलं त्यावरती हो म्हणताय का? सगळ्यांना समजले की नाही? मोठ्या आवाजात बोला. एकाने सांगा मला कोणीतरी आता काय काय समजलं ते. हा, आता तुमच्याकडे खूप वेळ आहे. तुम्ही प्रश्न लिहून झाले का सगळ्यांचे? अजून असतील लिहायचे तर लिहून घ्या. आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधून काढायची आहेत आणि बुक मध्ये लिहून आणायची आहेत उद्या. उद्या म्हणजे नेक्स्ट सेशन ज्यावेळी असेल त्यावेळी. ठीक आहे, मी काय काय सांगितलं सांगा पटकन आता कोणीतरी एखाद्याने काय समजलं तुम्हाला? ज्याचं कोणाचं लिहून झालं नमस्कार. असेल जे बोलतात नाही त्यांना पण नंतर दाखव. बोला. नमस्कार सर, माझे नाव मेहरत सावकार. आतापर्यंत तुम्ही त्या कवितेला एक विषयी सांगितला. तिथे एक मंदिरात खूप साऱ्या पायऱ्या होत्या. त्याच्यात जी सुंदरीच्या पायऱ्या होत्या त्या 1 फुटाच्या होत्या आणि एकदम पुढेपर्यंत ते 1 फुटापेक्षा कमी होत्या. आणि जेव्हा काही माणसं त्याच्यावर जे मंदिराकडे जात होती तेव्हा 1 फुटाची पायरी ती लवकर चढत जात होती. पण जेव्हा जसं ती पुढे गेली तसं तसं ती खाली पडायला लागली. अजून
पुढे काय यातून म्हणजे समजलं काय? काय यातून समजलं यातून? असं म्हणतो की जर आपण आपल्या मेंदूला कोणत्याही गोष्टीची लवकर सवय होते. मग त्यामुळे काय होतं? ही जी काही गोष्ट आता घडली, ह्या ज्या दोन मी उदाहरणं सांगितली, एक तर स्पेस मध्ये राहून आलेल्या लोकांचं एक उदाहरण सांगितलं आणि दुसरं हे पायऱ्यांचं. हा म्हणजे ते अचानक जिथे 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 1 फुटाच्या पायरीपेक्षा कमी पायरी सुरू झाली तिथे पटकन ते पडायला लागले सगळे, अशी दोन उदाहरणं सांगितली. याच्यातून आपल्याला एक गोष्ट समजली की आपला मेंदू एखादी गोष्ट इतक्या काय म्हणतात म्हणजे इतक्या एक्सपर्ट ह्याच्याने करतो की आपण एखादी म्हणजे 2 पायऱ्या चालल्यानंतर सुद्धा आपल्या मेंदूला लगेच लक्षात येतं की वरपर्यंतच्या पायऱ्या जर असतील तर त्या किती म्हणजे त्याच पद्धतीच्या असतील. म्हणजे आपल्याला त्याच्यातून सुद्धा एक लक्षात आलं पाहिजे की आतापर्यंत ज्या पायऱ्या बनलेल्या आहेत आपल्या म्हणजे आपल्या भारतातल्या जेवढी पण मंदिरं आहेत त्या मंदिरांमध्ये ज्या पायऱ्या आहेत त्या एवढ्या परफेक्ट का असतात त्याच्या पाठीमागचं कारण तुम्हाला इथून लक्षात आलं असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आर्किटेक्चर वगैरे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आल्या पुन्हा. मग त्याच्या एवढा विचार करून सगळ्या गोष्टी आपल्या देशामध्ये केल्या गेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे बांधकाम वगैरे असेल ते. आणि त्याच्यामध्ये पुढे पुन्हा असं होतं की आपल्या म्हणजे मेंदूचा म्हणजे आपल्या सायकोलॉजी सुद्धा विचार करून आर्किटेक्चर म्हणजे आर्किटेक्चरच्या वगैरे त्या क्षेत्रांमध्ये आपल्या देशातल्या लोकांनी खूप एवढा विचार करून काम केलेलं आहे. तर आता अजून एक त्याच्या पुढची गोष्ट अशी की ज्यावेळी आपल्याला मेंदूला आपल्या इतकी इझिली सवय होते एखाद्या गोष्टीची, त्यातून तुमच्या काय लक्षात आलं मला सांगा? काय सांगाल तुम्ही? ते फक्त पायऱ्यांचं उदाहरण आहे. पायऱ्या चालताना सुद्धा आपला मेंदू इतक्या एक्झॅक्ट त्या लक्षात ठेवतो की त्या पायऱ्या बरोबर 1 फुटाच्या आहेत तर तिथे आपल्याला कसा पाऊल ठेवायचंय किंवा कसं नाही हे आपला मेंदू ठरवत असतो. तर त्यावरून तुमच्या काय लक्षात येतं? तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही तुमच्या जीवनात कसा त्याचा उपयोग करून घ्याल या ज्ञानाचा? म्हणजे तुमच्या मेंदूचा हा जो स्वभाव आहे इतक्या म्हणजे जलद गतीने तो सगळ्या गोष्टी कॅप्चर करतो, आजूबाजूला काय चाललंय काय नाही. तुम्हाला इथे मी शिकवतोय तरी सुद्धा तुम्हाला खिडकीतून बाहेर काय चाललंय काय नाही तिकडे तुमचं लक्ष असतं. ह्या गोष्टींचा तुम्ही काय कसा वापर कराल किंवा तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय वाटतं तुम्ही कशा पद्धतीने ही गोष्ट आहे ती वापरू शकाल असं वाटतं तुम्हाला? तुमच्या मेंदूच्या कशा पद्धतीने तुम्ही चांगल्या प्रकारे वापर करू शकता जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल, असा माझा प्रश्न आहे. समजलं का? मी एखादी गोष्ट तुम्हाला शिकवली आणि ती तुमच्या जीवनात उपयोगी पडली तुम्हाला तर ते शिकवल्याचा फायदा की नाही? तर मग आता मला सांगा हे लॉजिक सांगितलं मी की मेंदू आपला असा असा काम करतो आणि त्याच्यावरती 2 उदाहरणं सांगितली, त्यानंतर ते असं का घडतं ते सांगितलं. तर मग ह्या ज्ञानाचा उपयोग तुम्ही तुमच्या जीवनात कशा प्रकारे कराल असं तुम्हाला वाटतं? बरं सगळ्यांचं लिहून झालंय का? नक्की? अजून लिहिताना दिसतात मला पुढची मुलं. कोणाकोणाचं लिहायचं राहिलंय? ओके, तुम्ही लिहा. आता 4-5 जणच दिसत आहेत मला. तुम्ही लिहा. बाकीच्यांनी ताठ बसा आणि इकडे लक्ष द्या आणि मी काय प्रश्न विचारला त्याचा विचार करा. ताठ बसा सगळे. तुम्ही असे वाकून बसता म्हणून तुमच्या मेंदूपर्यंत तुमचे जे काही विचार करताय तुम्ही ते सगळं पोहोचत नाहीये किंवा मी जे काय सांगतोय ते तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचत नाहीये. वाकून बसताय म्हणून. ताठ बसलात की तुम्हाला विचार करायला तुम्हाला बूस्ट मिळेल अजून. मला छान प्रकारे विचार करता येईल अजून. सांगा पटकन. ताठ बसण्यापाठीमागचं एक कारण आहे हा. मेंदूपर्यंत ज्या काही आपल्या ब्रेन सेल्स जातात ना आपल्या खालून पाठीकडून वगैरे तर त्या ताठ बसल्यामुळे आपल्याला जास्त ऑक्सिजन मिळतो मेंदूला. त्याच्यामुळे मेंदू चांगला विचार करायला लागतो, जास्त जास्त काम करायला लागतो म्हणून ताठ बसायचं असतं कायम.
म्हणून अभ्यास करताना किंवा समोर शिक्षक तुमचे शिकवतात त्यावेळी प्रत्येक वेळी तुम्ही प्रयत्न करायचा की एकदम ताठ कसं बसता येईल तुम्हाला, जेणेकरून जे काही शिकवतायत समोर ते सगळं सगळं तुमच्या डोक्यामध्ये एकदम फिट बसेल आणि तुमचं लक्ष लागेल तिकडे, फोकस करू शकाल तुम्ही. एक गोष्ट मीच सांगून टाकली तुम्हाला, मेंदूची एक सवय जी काय असते ती तुम्हाला मीच सांगून टाकली. आता तुम्ही विचार करा त्या प्रश्नावरती. काय वाटतं तुम्हाला? प्रश्न समजला का माझा आधी तुम्हाला? प्रश्नच नाही समजला का? म्हणजे प्रश्न नाही समजलाय तुम्हाला? नाही समजले, ओके बर. तर माझं म्हणणं असं आहे की आता मेंदूला आपल्या काही गोष्टी म्हणजे आता समजा 10 पायऱ्या चढल्यानंतर म्हणजेच काय केलं की कंटिन्युअसली 1 2 3 4 5 ते 10 पर्यंत आपला काय आपण काय करत चाललोय, वरती चालत चाललोय, बरोबर की नाही? सेम ऍक्शन करतोय आपण प्रत्येक स्टेपला, बरोबर. पहिल्यांदा डावा पाय टाकतोय, नंतर उजवा पाय टाकतोय, सेम ऍक्शन आपण 10व्या स्टेप पर्यंत करतोय. त्यामध्ये काय झालं की आपल्या मेंदूला सवय झाली की हा ही ज्या काय पायऱ्या आहेत ह्या पायऱ्या आहेत तर त्यांच्या बरोबर इथेच मला पाय ठेवायचा आहे. जिथे कुठे पाय ठेवतोय आपण, आपला मेंदू जिथे आपला ठरवतोय तिथे आपण पाय ठेवतोय, जेणेकरून आपण सुरक्षित राहू. अशा वेने आपण चालत चाललोय तिथपर्यंत मेंदूला सवय झाली की आपल्याला बरोबर याच ठिकाणी पाय ठेवायचा आहे. आणि अचानक काय होतं की 11व्या स्टेपला ती जी काय स्टेप आहे, जी काय पायरी आहे ती अर्धी आहे किंवा कमी आहे, छोटी आहे. त्यावेळी आपण बरोबर मेंदूने ठरवल्याप्रमाणे तिथेच पाय ठेवायला जातो आणि आपण पडायला लागतो. का? कारण ती पायरी अर्धी असल्यामुळे किंवा कमी असल्यामुळे आपली स्टेप चुकली तिथे. समजलं? म्हणजे काय झालं की मेंदूला सवय झाली आपल्या एखादी गोष्ट करण्याची आणि पुढच्या स्टेपला जाऊन आपण अडखळलो. म्हणजे काय झालं की आपल्या मेंदूला याच्यातून आपल्या लक्षात येतं की आपल्या मेंदूला प्रॅक्टिस केली आपण, म्हणजे 5 वेळा आपण एखादी गोष्ट सेम रिपीट केली म्हणजे काय केलं आपण, प्रॅक्टिस केली. समजतंय का? समजतंय का काय बोलतोय मी? आपण एखादी गोष्ट म्हणजे चालण्याची सुद्धा गोष्ट आपण रिपीट करतोय, 5 वेळा रिपीट केली. त्यावेळी काय झालं, आपल्या मेंदूला सवय झाली त्याची की हा आपल्याला असंच चालायचंय. म्हणजे आपण यशस्वीपणे पुढे जर चालत राहायचं असेल आपल्याला, तर एखाद्या कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्या मेंदूमध्ये एखादी जर गोष्ट घुसवायची असेल, एकदम परफेक्ट बसवायची असेल, तर आपल्याला काय करायला पाहिजे, प्रॅक्टिस करायला पाहिजे. समजलं का सगळ्यांना आता मला काय सांगायचं होतं मगासपासून? एखादी गोष्ट आपण रिपीट रिपीट केली किंवा प्रॅक्टिस केली त्या गोष्टीची तर ती आपल्या मेंदूमध्ये एकदम परफेक्ट बसते. समजलं का काय म्हंटल मी आता? त्यामुळे आता तुम्ही काय करणार सांगा मला. तुम्हाला जर एखाद्या गोष्टीमध्ये, तुम्हाला जर अभ्यासामध्ये किंवा तुमच्या एखादा तुम्हाला खेळ आवडतोय, कोणता क्रिकेट असेल किंवा कबड्डी असेल, तर त्यासाठी तुम्ही काय करता, नेहमी प्रॅक्टिस करता की नाही? चांगला तुमचा परफॉर्मन्स होण्यासाठी प्रॅक्टिस करता की नाही? ते प्रॅक्टिस करण्यापाठीमागचं कारण कळलं का तुम्हाला? की ती गोष्ट आहे ती एकदम परफेक्ट आपल्या डोक्यामध्ये घुसावी कोणतीही गोष्ट. आणि अजून एक त्याच्या पुढचं तुम्हाला हे सांगतो, तंत्र सांगतो, की ज्या वेळी आपण एखाद्या कोणत्याही कौशल्यावरती जर तुम्हाला तुमचं संभाषण कौशल्य म्हणजे जसं की आता मी तुम्हाला बोलायला सांगतोय, मी सतत तुम्हाला बोलायला का सांगतोय? कारण तुमची प्रॅक्टिस व्हावी बोलण्याची. समजलं का? तुम्ही बोलायला ज्यावेळी लागाल प्रत्येक वेळी त्यावेळी तुम्ही तुमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स येणार, तुमचा पूर्ण म्हणजे काय म्हणतात विकास व्हायला सुरुवात होणार. तुम्हाला लक्षात येणार की तुम्हाला कसं बोलायला लागतं, कसं बोलल्यानंतर ते आपल्याला काय म्हणतात की समोरच्यांना ऐकणाऱ्यांना ते चांगलं वाटतं किंवा काय. आता मी धनश्रीला मगाचपासून 2 वेळा मी तिचं कौतुक केलं. का केलं? कारण ती खूप छान पद्धतीने समजावून सांगते एखादी गोष्ट, पण ते बाकीच्यांकडून अजून तितकंसं नाही होत आहे. मग तेच तुम्हाला जेव्हा मी दाखवलं की धनश्रीचं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आलं की बाबा धनश्रीला सर सारखे सारखे चांगलं चांगलं म्हणतात, म्हणजे काय की ती जे काय बोलते ते चांगलं बोलते आणि आपण जे बोलतोय ते थोडस काहीतरी त्याच्यामध्ये मिस होत आहे. सो ते तुम्ही ऑब्झर्व कराल तिथून आणि तिथून तिच्याकडून शिकाल आणि तुम्ही तुमच्या युनिक पद्धतीने बोलायला लागाल. हे ज्यावेळी घडेल त्यावेळी तुमची बोलण्याची प्रॅक्टिस होईल. समजलं का? आणि त्यातून तुम्ही अजून चांगले बोलायला लागाल, शिकाल बोलायला. हे मला सांगायचं होतं मगाचपासून. किंवा कोणतीही गोष्ट तुम्हाला जर एखाद्या कोणत्या गोष्टीमध्ये तुम्हाला असं तुमचं स्वप्न असेल की मला क्रिकेटर व्हायचंय, म्हणजे सांगतोय उदाहरण म्हणून, तर तुम्हाला जर क्रिकेटर व्हायचं असेल तर तुम्ही काय करायचं की म्हणजे सतत तुम्ही त्याचीच प्रॅक्टिस करत राहायची. बाकी काही नाही केलं तरी चालेल तुम्ही, पण सतत त्याचीच प्रॅक्टिस करत राहायची.
म्हणजे तीच गोष्ट घेऊन बसायचं. म्हणजे एखाद्या तुम्हाला अभ्यासामध्ये जर तुम्हाला चांगले 100% मार्क्स पाडायचे असतील तर तुम्ही काय केलं पाहिजे, तर म्हणजे फक्त असं हातामध्ये फक्त पुस्तक घेऊन राहणं ह्याला अभ्यास नाही करणं म्हणत, हा का. तुम्ही जिथे कुठे चालत जाल, म्हणजे तुम्ही मधल्या सुट्टीत सुद्धा बाहेर मित्रांशी गप्पा मारायला जाता, तर त्यावेळी सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये अभ्यासच असला पाहिजे. तुमच्या बोलण्यामध्ये तीच गोष्ट असली पाहिजे. तुम्ही घरी चालत जाताना सुद्धा मध्ये जो काही वेळ मिळतो तुम्हाला, तिथे सुद्धा तुम्ही जास्त काही मस्ती वगैरे न करता तुमच्या डोक्यामध्ये आज आपण काय काय शिकलो तेच असलं पाहिजे. घरी गेल्यानंतर खेळताना सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये एखादा काहीतरी खेळता खेळता तुम्हाला एखादी काहीतरी गोष्ट समजली, बॉल हा असाच कसा जातोय, तो बॉल खालीच का पडतोय, तर ते गुरुत्वाकर्षणामुळे वगैरे असे विचार तुम्ही करायला लागाल, त्यावेळी तुमच्या डोक्यामध्ये तितकी सुद्धा अभ्यास असेल. त्यानंतर जेवताना सुद्धा त्याच्यामध्ये काय फिजिक्स आहे, काय केमिस्ट्री आहे, या गोष्टींचा विचार कराल, त्यावेळी सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये अभ्यासच असेल. त्यानंतर तुम्ही झोपताना सुद्धा विचार कराल की आज दिवसभर मी काय काय अभ्यास केला, त्याच्यामधलं आज माझ्या काय काय लक्षात राहिलं. ह्या गोष्टी ज्यावेळी तुम्ही झोपताना सुद्धा विचार कराल, त्यावेळी तुमचा मेंदू त्याच्यावरती प्रोसेस करायला लागेल, विचार करायला लागेल, आणि झोपताना सुद्धा, झोपल्यानंतर सुद्धा तुमच्या मेंदूमध्ये तेच थॉट चालू असतील. आणि असं ज्यावेळी 24 तासांचं पूर्ण तुमचं शेड्यूल ज्यावेळी अभ्यासामध्ये गुंतलेलं असेल, त्यावेळी तुम्ही अभ्यासामध्ये परफेक्ट व्हाल, किंवा त्या पद्धतीची प्रॅक्टिस तुम्हाला खऱ्या अर्थाने कामाला येईल. समजलं का? तुम्हाला मार्क्स का वाढत नाही त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की तुमच्या डोक्यामध्ये विचार नाहीयेत, तुम्ही विचार करत नाही, तुम्ही मध्ये मध्ये जाऊन काहीतरी वेगळ्याच गोष्टी करायला लागता. म्हणजे IPL वरतीच चर्चा कराल, ज्याचा की तुम्हाला 0% सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये उपयोग नाहीये, पण तरी सुद्धा तुम्ही IPL वरती चर्चा कराल. काही नवीन कोणत्या गाड्या आल्या तर त्याच्याविषयी काहीतरी चर्चा कराल, किंवा जे काही असेल तुमच्या चर्चामध्ये काय असतं ते तुम्हाला माहिती, मी उदाहरण म्हणून सांगतो. तर ते न करता तुमच्या 24 तासाच्या पूर्ण शेड्यूल मध्ये अभ्यासाविषयी असे जर विचार असतील, तर तुमच्या अभ्यासामध्ये काय होणार, वाढ होणार तुमची. तुम्ही काय हुशार होत जाणार, तुमच्या पर्सेंटेज मध्ये वाढ होत जाणार. सो या गोष्टीला म्हणतात प्रॅक्टिस करणं. 24 तास एकाच गोष्टीमध्ये गुंतून राहणं म्हणजे काय असतं, प्रॅक्टिस करणं. समजलं का सगळ्यांना? मग आजपासून तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये ग्रोथ करायची आहे, ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला एक्सपर्ट व्हायचंय, त्या गोष्टीसाठी तुम्ही काय करणार सांगा? समजलंय का सगळ्यांना? व्हेरी गुड. ठीक आहे, थांबायचं का? चालेल. आता आज आपण काय काय शिकलो आणि ते तुम्हाला कसं वाटलं किंवा काय वाटलं याच्यावरती तुम्हाला काही बोलायचं असेल तर 5 मिनिटं आपण तुम्हाला वेळ देतो. आणि ज्यांचं अजून कोणाचं लिहायचं राहिलं असेल तर त्यांना सुद्धा वेळ आहे. आणि अजून तुम्हाला होमवर्क मध्ये काही डाऊट असेल तर ह्याच्यामध्ये मी काय करू काय नाही कळत नाहीये, तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. तुमच्याकडे आता 5 मिनिटं आहेत, तुम्हाला जे काय बोलायचंय ते बोला. आणि जर नसेल तर सगळ्यांनी एका सुरात नाही म्हणा, आपण मग सरांची परमिशन घेऊन थांबूया. काही आहे का डाऊट सगळ्यांना? काही कोणाला बोलायचंय का? आजचं सेशन कसं वाटलं ते सांगा प्रत्येकाने. आजचं सेशन कोणाकोणाला आवडलं? कोणाला नाही आवडलं का? कृष्णाला दे थोडं. कृष्णाला बघा, दे. काही 2 दे मुलांना लवकर. अजिबात आवडलेलं दिसत नाहीये. ठीक आहे, बाकीच्यांनी हात वर करा. पुढच्या दोघांना आवडलेलं दिसत नाहीये. ठीक आहे, हात खाली करा. सांग कसं वाटलं ते काय? नमस्कार, माझे नाव कृष्णा संतोष झाले. हे शिक्षण आम्हाला आवडलं. काय वाटलं तुला आज? नवीन काय शिकायला मिळालं का तुला? आम्हाला अंतरा गोष्टी शिकायला भेटले. हम्म, ठीक आहे, चालेल. अंतराळ तुला हा, बोल माहिती बोल. मोठ्याने बोल जरा, मला तुझा आवाज व्यवस्थित येत नाहीये. माईक जवळ पकड. माईक एवढ्या लांब का? मला आवाज येऊ नये असं वाटतंय का तुला? बोल, स्पष्ट बोल. आम्हाला अंतराविषयी माहिती मिळाली. हम्म. आम्हाला रॉकेट विषयी सुद्धा माहिती मिळाली. हम्म. ठीक आहे, चालेल. अजून कोणाला बोलायचं असेल तर पटकन हात वर करा, नाहीतर आपण थांबूया.
पवनला दे, पवन. दे, पवन. चल, हे पवन, उठून उभा राहा. उठून उभा राहा म्हणते मी. चल, कसं वाटलं ते? उठ लवकर. उठ म्हणते लवकर, कसं वाटलं ते सांग. चल लवकर घे बाई. घे लवकर, कसं वाटलं काय काय ते. चल उठून उभा राहा लवकर. उठून उभा राहा लवकर. तोंडात काय बोलतोय? नको ते बोलायला येते तुला रे. त्या मुलींकडे दे. नमस्कार, माझं नाव स्वर्णी निलेश कदम. स्पेस बद्दल खूप माहिती मिळाली. रॉकेट मधलं जे रॉकेटचे ते वेगवेगळे भाग का समुद्रात टाकले जातात, म्हणजे तशी वेगवेगळी जे प्रश्न आहेत त्यांच्याबद्दल पण माहिती मिळाली. सुनीता विल्यम्स वगैरे त्यांचे म्हणजे ते कसे जगायला गेले त्यांच्याविषयी आम्हाला माहिती मिळाली. परत आजचं सेशन वेगळ्या विषयावर होतं, त्याच्यावरती आम्हाला इतकं म्हणजे सविस्तररित्या माहिती होतं, त्याची मला माहिती मिळाली. खूप छान. आज सगळ्यांनी ना फक्त मुलींसाठी जोरात टाळ्या वाजवायच्यात. आज मुली जिंकल्यात अक्षरशः. मुलांना जबरदस्ती करून उठवावं लागतं आणि बोलावं लागतं, असं नाही चालणार. मला मुलांकडून खूप अपेक्षा आहेत मला, कारण मी स्वतः मुलगा असल्यामुळे मलाही वाईट वाटतं जेव्हा मी असं बघतो त्यावेळी. मुली खूप छान आणि हुशार आहेत सगळ्या. सगळ्यांसाठी अजून एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि आपण थांबूया. बाय बाय.